तर आज बनवली होती मी पालक पनीर। त्याच्यासाठी एक जोडी पालक स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊन कढईमध्ये छान गरम पाण्यामध्ये शिजवून घेतली। त्यानंतर 2 मिरच्या ॲड करून छान पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर इथे 2 कांदे घेतलेले आहेत, तेही छान बारीक चॉप करून घेतले। एक टोमॅटो घेऊन तोही बारीक चॉप करून घेतला। त्यानंतर इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं। त्याच्यामध्ये जिरं, लसूण, हिंग आणि कांदा टाकून छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केले, तेही छान मस्त परतून घेतले। त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत। मस्त हे सगळं एकत्र शिजल्यानंतर आपण पावडर मसाले ॲड करणार आहोत। आता यात आपण टाकणार आहोत जिरा पावडर टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये जाणार आहे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा हळद पावडर। हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथे आपण ॲड केलेला आहे मगाशी जी आपण पेस्ट केली ना पालकची, तर ती त्याच्यामध्ये टाकायची मस्तपैकी। अजून त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून छान मस्त पेस्ट आहे तेवढी सगळी त्याच्यामध्ये टाकून द्यायची कढईमध्ये। चवीपुरतं मीठ ॲड करून छान भाजी मिक्स करून घ्यायची। त्यानंतर इथे मी मिल्क मेसचं पनीर घेतलेलं आहे। पनीर छानपैकी स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीनं छान स्क्वेअरमध्ये असं छान मस्तपैकी कट करून घ्यायचं। त्यानंतर हे जे आपण जी आपली भाजी शिजत आहे त्याच्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स ॲड करायचे आणि मस्तपैकी एकदा हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं छानपैकी। पहा किती छान मस्त अशी त्याला उकळी फुटलेली आहे। त्यानंतर इथे 2 चमचे मी फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे। क्रीम ॲड केल्यानंतर हे एकदा मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे एकदा करून पहा आणि रेडी झालेली आहे आपली पालक पनीर। थँक्यू।